काल आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जो होता, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक, त्याच्याबद्दल आपण काल डिस्कस केलं. मी पुन्हा पुन्हा डायग्राम एवढ्यासाठी काढत असतो की तुमच्या डोक्यात एक एक पार्ट व्यवस्थित फिट झाला पाहिजे. काल आपण पाहिलं होतं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर तुम्ही साईडने पाहिली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तरी मी दाखवली होती. आता आपण पाहिलं होतं की सपोज हा जर पार्ट टेस्टिसचा असेल, सपोज दिस इज स्क्रोटम, स्क्रोटमच्या आत असतील टेस्टिस, या टेस्टिसच्या इकडच्या पार्ट मधून निघतील इथून वासा इफ्रेन्शिया, वासा इफ्रेन्शिया ओपन होतील. व्हॉट इज दिस? दिस इज एपिडिडायमिस. याच्या पोस्टेरियर पार्ट मधून इथून असं वरती जाईल. दिस इज युअर वाज डिफरन्स. ही जी वाज डिफरन्स आहे बाळांनो, ही वाज डिफरन्स पूर्ण अशा पद्धतीने टर्न करते, असं आपण काल बघितलं होतं. ही टर्न करते आणि ही अशी जाती पोस्टेरियरली, ही अशी पोस्टेरियरली जाते आणि या ठिकाणी हिचा एक फुगवटावाला भाग तयार होतो. इथं एक फुगीर असा भाग तयार होतो. दिस पार्ट, याला आपण ऍक्च्युअली आज आपल्याला डिटेल शिकायचं, त्यामुळे एक एक पार्ट नीट समजून सांगतोय. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, दिस इज युअर युरिनरी ब्लॅडर. या युरिनरी ब्लॅडरच्या हा जो पार्ट आहे, या पार्टला इमिजिएटली इथे खाली काय असतं बाळांनो लक्षात ठेवा. याला लागून असलेली जी ग्लँड आहे त्या ग्लँडचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. जी डोनेट शेप ग्लँड आहे बघा, ही दिस डोनेट शेप ग्लँड तुम्हाला सगळ्यांना माहित झालंय. आता या ग्लँडचं नाव कोण सांगतं मला? कम ऑन. प्रोस्टेट ग्लँड. व्हेरी गुड. ही आहे प्रोस्टेट ग्लँड. आणि या प्रोस्टेट ग्लँडच्या इथून बाळांना, हे जे आहे ना, इथून असं जर तुम्ही पाहिलं, आता ही प्रोस्टेट ग्लँड समजा आपण काढून टाकली थोड्या वेळासाठी समजून घेण्यापुरती, तर या ठिकाणी इथून हा जो पार्ट आहे, हा पार्ट अशा पद्धतीने ते जॉईन होतो. इथं फुगीर पार्ट असतो आणि इथे या ठिकाणी दिस स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर इथे ओपन होतं आणि इथून ही ग्लँड अशी कंटिन्यू होते. ही जी छोटीशी डक्ट आहे, आता या डक्टचं नाव तुम्हाला माहित पाहिजे. थोडस मी तिरकस काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, हा दिस पार्ट इज स्लाइटली बल्ज्ड पार्ट. हा जो असतो ना, थोडासा फुगीर असा भाग असतो आणि हा या ठिकाणी ओपन होतो. आता तुम्हाला दिसतंय का बघा बरं, हा जो पार्ट आहे, हा पार्ट जो थोडासा फुगीर पार्ट आहे ना, हा अँप्युला म्हणतात त्याला. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. दिस इज ऍक्च्युअली द पार्ट ऑफ, आता हिचं नाव सांगायचं तुम्ही पटपट पटपट. फक्त रिवाइज करतोय आपण आणि मग आपण एक 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 स्ट्रक्चरच्या डिटेलमध्ये जातोय. दिस इज टेस्टिस, दिस इज टेस्टिस. या टेस्टिसच्या आत आपल्याला माहिती आहे ते कंपार्टमेंट्स आहेत, आमका आहे, सगळ्या गोष्टी आपण शिकलोय. इथून पुढे दिस पार्ट इज वासा इफ्रेन्शिया. दिस पार्ट इज, हा जो वरचा जो पार्ट आहे, हा जो सगळा पार्ट आहे, दिस इज कॅपुट एपिडिडायमिस, कॉर्पस एपिडिडायमिस, कॉडा एपिडिडायमिस. आणि इथून असे रिटर्न गेलेली आहे, पाठीमागच्याच बाजूने आपण दाखवतोय. किंवा आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण असंही काढू शकतो. इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला काही काढायला अडचण आहे. समजा मी अशी जरी दाखवली तरी चालू शकतं, कारण तुम्हाला शेवटी डोक्यात कन्सेप्ट डोक्यात जाणं महत्वाचं आहे.
आता तुमच्या लक्षात आलं व्हॉट इज दिस व्हास डिफरन्स. या व्हास डिफरन्सचा ही व्हास डिफरन्स जी आहे बाळांनो ही काय करते, ही याला क्रॉस करते. कशाला? युरेटरला. युरेटरला ही क्रॉस करते आणि युरेटरला क्रॉस करून अशा पद्धतीने येते. आणि ही जी मोठी ग्लँड आहे जी जवळजवळ 4.5 ते 5 सेंटीमीटरची ग्लँड आहे, ही ग्लँड ह्या वास डिफरन्स मध्ये ओपन होते. ज्या ठिकाणी ओपन होते तो भाग थोडासा फुगलेला भाग असतो. बघा हा जो पार्ट आहे ना, हा स्लाइटली बल्ज म्हणतात त्याला. हा बल्ज्ड पार्ट आहे, याला म्हणतात अँप्युला. याला काय म्हणतात बाळांनो? अँप्युला. वास्तविक ही काय आहे? ही पूर्ण वास डिफरन्स आहे. पण आता इथून पुढे ही एक नवीन सिक्रिशन इथे टाकणार आहे. या ठिकाणी नवीन सिक्रिशन येणार आहे. इथून स्पर्म्स वरती आले आणि आता इथून पुढे हे सिक्रिशन्स इथून येणार आहेत. आणि आता हे जे सिक्रिशन्स इथून पुढे येणार आहेत, ही जी 2 ते 2.5 सेंटीमीटरची ग्लँड सॉरी डक्ट तयार होते, जो रस्ता तयार होतो त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. याला काय म्हणतो आपण? इजॅक्युलेटरी डक्ट. जसं ह्या बाजूला आहे तसंच ह्या बाजूला पण असेल. आणि ही जी डक्ट आहे ही डक्ट ऍक्च्युअली गेली कशी आहे? ही अशी गेलेली आहे, ही अशी गेलेली अशी याच्या आत. आणि याच्यावर ग्लँड आहे, कम्प्लीट ग्लँड आहे बाळा. ही पूर्ण अशी ग्लँड आहे. आणि ह्या ग्लँडचं नाव तुम्ही जे आता सांगितलं होतं मगाशी, विच इज प्रोस्टेट ग्लँड. या ग्लँडचं नाव काय बाळांनो? दिस इज प्रोस्टेट ग्लँड. म्हणजे आत्ताच्या आत्ता 2 स्ट्रक्चर आपण पाहिले जे निराळ्या सिक्रिशन्स असतील. हे जे सिक्रिटरी ग्लँड आहे, हे जे स्ट्रक्चर आहे याचं नाव आहे सेमाइनल वेसिकल. सेमाइनल वेसिकल. हे दोन्ही पार्ट कळतायत का सगळ्यांना? सांगा बरं मला. हो सर. पटपट बोला. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? एकदम क्लिअर आहे का सगळ्यांना? सांगा बरं. येस, रोशनला क्लिअर आहे. येस, गुड. समृद्धी, चिंतामणी, तुला कळलं का बाळा? येस, गुड. दॅट्स लाईक अ गुड बॉयज, गुड गर्ल्स. आता हे सगळं सिक्रिशन, आता ही जी ग्लँड आहे, ही प्रोस्टेट जी ग्लँड आहे, ही जवळजवळ 20 to 30 स्मॉल लोब्युल्सने तयार झालेली आहे. कशाने तयार झाले? स्मॉल लोब्युल्सने तयार झाले. आणि हे सगळे छोटे छोटे लोब्युल्स प्रत्येकाचे इथे रस्ते आहेत आणि हे सगळ्या बाजूने आहेत. आता मी दाखवताना बाळांनो 2D मध्ये दाखवतोय. ही 2D मध्ये दाखवतोय. ही ऍक्च्युअली असते अशी सफरचंदासारखी अशी गोल. आणि हिने काय केलेलं आहे की ह्या सेंटरला अशा त्या युरेथ्राच्या चारी बाजूने, सपोज हे जे युरेथ्रा आहे, नीट लक्ष द्या, सपोज दिस इज युअर युरेथ्रा. हा युरेथ्रा आहे. या युरेथ्राला जर मला 3D मध्ये दाखवायचं असेल तर आय कॅन शो लाईक दिस. म्हणजे ही अशा पद्धतीने असेल. आणि याच्यावरती काय असेल इथे? दिस इज युअर युरिनरी ब्लॅडर. तर ही रे पूर्ण असतं. म्हणजे हे पूर्ण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी असं दाखवलं, पण ऍक्च्युअली इट हॅज कव्हर्ड ऑल द पोर्शन. हा जो पूर्ण पोर्शन आहे हा पूर्ण बऱ्यापैकी मोठी ग्लँड असते आणि हिने पूर्ण असं कव्हर केलेलं असतं. वयस्कर लोकांमध्ये, लिसन व्हेरी केअरफुली, वयस्कर लोकांमध्ये 50+ ज्यांचं एज आहे किंवा 50 ज्यांचं एज आहे त्यांच्यामध्ये ही ग्लँड जास्त प्रमाणात वाढते. हिची साईज वाढते आणि साईज वाढल्यानंतर हा जो रस्ता आहे हा ब्लॉक केला जातो, हा नॅरो केला जातो. आणि अशा लोकांना युरिन पास करायला प्रॉब्लेम येतो. करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. ज्यांचं 50 किंवा 50+ एज झालेलं आहे अशा लोकांमध्ये ही जी प्रोस्टेट ग्लँड ही प्रमाणापेक्षा जास्त वाढते. तुम्ही ऐकलं असेल वयस्कर लोकांना युरिन पास करायला, पुरुषांना युरिन पास करायला प्रॉब्लेम येतो. आणि इथून जे युरिन आता येणार आहे बाळांनो, हे जी नॉर्मली कसं असतो, पुरुष जेव्हा युरिन पास करतात तेव्हा दे कॅन पास फोर्सफुली, युरिन फोर्सने पास होऊ शकतं आणि युरिन नॉर्मली लांब अंतरापर्यंत जायला पाहिजे. आता यांच्यामध्ये काय होऊन जातं, जर हा रस्ता इथेच जर ब्लॉक झाला असेल तर इथून येणारी जी युरिन असेल ते युरिन नॉर्मली पास होत. याला म्हणतात
प्रोस्टॅटिक, लक्षात ठेवलं ठीक आहे. कधी कधी क्वेश्चन येतो याच्यावर, याला म्हणतात प्रोस्टॅटिक हायपर म्हणजे जास्त, प्लासिया म्हणजे ग्रोथ. दोन्ही वर्ड समजून घ्या. हायपर मीन्स एक्सेस और मोर, प्लासिया म्हणजे ग्रोथ. जेव्हा याची प्रमाणापेक्षा जास्त ग्रोथ होऊन जाते त्याला ह्या कंडिशनला म्हणतात प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया. आता ही प्रोस्टेट ग्लँड आहे कशासाठी? प्रोस्टेट ग्लँड अशा प्रकारचे सिक्रिशन्स टाकते, प्रोस्टेट ग्लँड बाळांनो अशा प्रकारचे सिक्रिशन्स टाकते की ज्यामुळे स्पर्म्स फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये गेल्यानंतर सर्वाईव्ह करू शकते. ते सगळे स्पर्म्स मरून जातील एवढा फिमेल जेनायटल ट्रॅक्ट जो असतो, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट एवढा ऍसिडिक असतो की तिथे हे स्पर्म्स टिकाव धरू शकणार नाही. तर त्यांच्यामध्ये ती ऍसिडिटी कमी करण्यासाठी, तिथली ऍसिडिटी कमी करण्यासाठी आणि स्पर्म्सला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे काही केमिकल्स, काही एन्झाईम्स, त्याच्यानंतर काही अशा गोष्टी टाकते, उदाहरणार्थ बायकार्बोनेट्स टाकते, की त्यामुळे काय होऊन जातं की फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये हे सर्वाईव्ह करू शकतात. हा ह्या ग्लँडचा सगळ्यात मोठा रोल आहे. तिचे छोटे छोटे 20 ते 30 असे लोब्युल्स असतात आणि ज्या लोब्युल्स मधून प्रत्येक लोब्युल मधलं सिक्रिशन आणून कुठे टाकायचं असतं? या युरेथ्रामध्ये. युरेथ्रा काय आहे? युरोजेनायटल ट्रॅक्ट आहे, ज्याच्यातनं युरिन पण पास होणार आहे आणि सीमेन सुद्धा पास होणार आहे. म्हणजे हे जे सिक्रिशन येणार आहे हे सगळे सिक्रिशन याच्यातनं पास होणार आहे. ही गोष्ट आता तुम्हाला लक्षात ठेवायची. मी असं म्हणत होतो की 50+ एज ज्यांचं असतं किंवा 50 पासून पुढे ज्यांचं एज गेलेलं असतं त्यांच्यामध्ये याच्यामध्ये अचानक ग्रोथ सुरू होते. ही जी ग्लँड असते ही सडन ग्रो व्हायला लागते. त्या एक्स्ट्रा ग्रोथ होण्याला म्हणतात प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया. बरेचदा ही कॅन्सरस नसते. जर कॅन्सरस नसेल तर त्याच्यासाठी बिनाईन असा वर्ड यूज करतात. काय वर्ड यूज करतात? बिनाईन. बिनाईन शब्दाचा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये कॅन्सर नाहीये, फक्त साईज वाढलेली. दॅट इज कॉल्ड ॲज BPH, बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया. बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया, बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया, BPH. याच्यामुळे काय होतं? युरिन नॉर्मली पास करता येत नाही किंवा पास केलं तर बराच वेळा या लोकांना वारंवार युरिनला जावं लागतं आणि युरिनला गेल्यानंतर सुद्धा पूर्ण जे आपल्याला युरिन पास केल्यानंतर एक समाधान होतं, आपल्याला बरं वाटतं, येस आय हॅव पास. तर ते जे युरिन पास करण्याचं जे समाधान असतं, यांना सतत असं वाटतं की यांना भावना होत राहते की अजून आपला युरिन पूर्ण पास झालेलं, पुन्हा जातात. धिस इज, आणि यांना वारंवार झालं. म्हणजे जे नॉर्मली ब्लॅडर फुल झाल्यानंतर, हे जर ब्लॅडर फुल झालं तर नॉर्मली 100 किंवा 100+, 150 अप टू 200 ml पर्यंत वन टाइम युरिन बाहेर टाकलं जातं. यांच्यामध्ये 25 ml युरिन फक्त पास होतं, पुन्हा भावना होते. त्यामुळे ह्या लोकांना भयंकर त्रास होतो. तर याची ट्रीटमेंट वगैरे केली जाते. आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायची की ही एक कंडिशन असते. आता BPH तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. बिनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया किंवा हायपरट्रॉफी पण, काय पूर्वी हायपरट्रॉफी म्हणायचं, आता हायपरप्लासिया असा वर्ड यूज करतात. आता आपल्याला काय काय लक्षात आलं की इथून निघालेले जे स्पर्म्स आहेत त्यांची इथे मॅच्युरिटी केली जाते. आता मॅच्युरिटी शब्दाचा अर्थ काय होतो ते तुम्हाला, काल आपण एक गोष्ट शिकलो होतो की सगळ्यात आधी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, मी शॉर्ट मध्ये लिहितोय, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनली. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटने साईज ग्रो केली आणि बनली सेकंडरी. म्हणजे हिच्यात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झाल्यानंतर हिने केलं मियोसिस, आणि मियोसिस केल्यानंतर आता बनली सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, म्हणजे 2 सेल्स बनल्या. काय बनल्या? ह्या 2 सेल्स बनल्या. म्हणजे इथे काय झालं? मियोसिस 1. ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट कशी होती? 2N म्हणजे डिप्लॉइड, आणि ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट कशी आहे? हॅप्लॉइड. आता 2 सेल्स बनल्या. या 2 सेल्स नंतर पुन्हा मियोसिस 2 करते आणि याच्यानंतर टोटल सेल बनून जाते 1 2 3 4. या दोघांपासून 4 सेल बनतील, 1 2 3 आणि 4. आता यांना आपण काय म्हणतोय?
यांना आपण म्हणतोय स्पर्मॅटिड. काय म्हणतोय बाळांनो? स्पर्मॅटिड. ह्या स्पर्मॅटिडची आता ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि ही ग्रोथ कोण करणार आहे? सर्टोली सेल्स. सर्टोली सेल्स ज्या आहेत किंवा नर्स सेल्स ज्या आहेत त्या काय करणार आहेत बाळांनो? किंवा याला आणखी एक वर्ड आहे, सस्टेंटिक्युलर सेल्स. सस्टेंटिक्युलर सेल्स. या सेल्स काय करणार? त्यांची ग्रोथ करणार आहे. म्हणजे स्पर्मॅटिड हे कसं आहे? नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल आहे. आणि कसं स्ट्रक्चर आहे? राऊंडेड स्ट्रक्चर आहे. इट इज राऊंडेड स्ट्रक्चर. आणि याला आता टेल येऊन हे अशा पद्धतीने यांचं कन्व्हर्जन कशात करणार आहे? स्पर्म्स मध्ये करणार आहे. या 4 स्पर्मॅटिड पासून 4 स्पर्मचं फॉर्मेशन. आता हे जे 4 स्पर्म आहेत यांना हे इथे तयार होतात आणि इथून पुढे ट्रान्सपोर्ट केले जातात. तर हे आणले जातील इथे एपिडिडायमिस मध्ये. हे एपिडिडायमिसचं अंतर मी काल बोललो होतो. हे एपिडिडायमिसची लेंथ तुम्हाला काल बोललो होतो. कोणाला आठवतं का? सांगा बरं मला. कोण सांगतं मला? How much is the length of this epididymis? 6 to 8 meter. याची लेंथ इथे किती फोल्ड्स असतात? किती लेंथ असते? 6 to 8 मीटर्स. बरोबर बोलली बेटा. 6 to 8 मीटर्स. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की एवढी मोठं. आता इथे काय होतं? इथे ना मॅच्युरेशन केलं जातं बाळा. काय केलं जातं? स्पर्मचं मॅच्युरेशन केलं जातं. त्यांना परिपक्व बनवलं जातं. त्यांना मॅच्युअर केलं जातं. ते जेणेकरून ते फर्टिलायझेशन करताना कुठे कमी पडू नये. त्यांच्यामध्ये प्रॉपर ग्रोथ झालेली असावी. ज्याची प्रॉपर ग्रोथ झालेली नसेल, ज्याच्यामध्ये टेल्स प्रॉपर डेव्हलप नसतील, फंक्शनल नसतील, हेड प्रॉपर डेव्हलप नसेल, असे स्पर्म फर्टिलाइज करू शकत नाही. तर त्यांना फंक्शनल मॅच्युरिटी जी देते बघा, 2 प्रकारची मॅच्युरिटी. आता स्ट्रक्चरल मॅच्युरिटी, 2 प्रकारची मॅच्युरिटी. हे मॅच्युरेशन 2 प्रकारचं असतं. एक स्ट्रक्चरल मॅच्युरिटी, स्ट्रक्चरल, आणि दुसरी असते फंक्शनल. ही फंक्शनल मॅच्युरिटी जी असते ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये दिली जाते. की तिथे ट्रेनिंग होते यांचं रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये हे मोटाईल होतात, हालचाल करण्यायोग्य बनतात. आणि मेलच्या बॉडीमध्ये यांना स्ट्रक्चरल मॅच्युरिटी दिली जाते. म्हणजे यांचं हेड प्रॉपर तयार केलं जातं. यांचा मधला जो पोर्शन आहे जिथे मायटोकॉन्ड्रिया असतात तो प्रॉपर तयार केलं जातं. टेलचा पार्ट प्रॉपर हे केला जातो. हे सगळ्या गोष्टी कुठे केल्या जातात? मेल्स मध्ये. पण फंक्शन हे कार्य कुठे करू शकतात? फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये. तिथे गेल्याशिवाय हे फर्टिलाइज करण्याची कॅपॅसिटी यांची तिथेच डेव्हलप होते. तोपर्यंत डेव्हलप होत नाही. पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे मी का सांगितलं की काय कशासाठी ही सगळी धडपड चाललेली ते तुम्हाला लक्षात पाहिजे. तर इथे काय होतं? इथे स्पर्म्स बनतात पण त्यांना मॅच्युरिटी येण्यासाठी काय लागतं? एपिडिडायमिस. एपिडिडायमिस म्हणून एवढं फोल्डेड स्ट्रक्चर आहे. आणि नंतर असे मॅच्युअर झालेले स्पर्म इथून रिलीज केले जाते. आता इथून यांच्यामध्ये बाळांनो अशी मुवमेंट होते जशी आपली आतड्याची हालचाल होते, ज्यांना आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट. तशाच पेरिस्टाल्टिक मुवमेंट या ठिकाणी होतात आणि यांना हळूहळू 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 वरती पोहोचवलं जातं. इथे या पूर्ण रस्ता, खूप मोठा रस्ता आहे हा, आणि हा पूर्ण रस्ता क्रॉस करून या ठिकाणी अँप्युला पर्यंत येतात. आता अँप्युला पर्यंत आल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण नाव दिलंय सेमिनल व्हेसिकल, हे सेमिनल व्हेसिकल जे आहे या सेमिनल व्हेसिकल मध्ये काही फ्लुइड्स तयार होतात, काही ज्याच्यामुळे हे स्पर्म्स टिकून राहतील. असे काही फ्लुइड्स, असे काही न्यूट्रिटिव्ह केमिकल्स तयार होतात, त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर हा रस्ता आता तुम्हाला एकदम क्लिअर झालेला. हे दोन्ही ग्लँडच्या बद्दल आपण 2-2 ओळी लिहून घेऊ, समजून घेऊ. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या. आणि हे सगळं जे होत आहे हे या पद्धतीने चालतं. तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज मियोसिस फर्स्ट. मियोसिस फर्स्ट जेव्हा करतं इथे काय करतं, या इथे लिहून घ्या, ब्लॅक मध्ये लिहून देतो. इथे मियोसिस फर्स्ट होतं. त्यामुळे एका सेलच्या 2 सेल तयार होतात. इट इज रिडक्शनल डिव्हिजन. आणि 2 सेल्स तयार होतात. ह्या ज्या सेल्स असतात ह्या हॅप्लॉइड असतात. त्याच्यानंतर त्या मियोसिस 2 करतात आणि 4 सेल तयार करतात. त्याच्यानंतर
त्यांचे डेव्हलपमेंट होते. कोण करतं? सर्टोली सेल्स, आणि त्यांच्यापासून फंक्शनल किंवा चांगल्या पद्धतीने वेल डेव्हलप्ड स्पर्म्स तयार होतात. हे आपण शिकलोय. आता हे मी हे पुसतोय, हेही पुसतोय. आता आपल्याला या सेमिनल फ्लुइडचं कंटेंट काय असतं आणि कशाला सिमेन म्हणतात ते समजून घ्यायचं. आता नीट लक्ष द्या. हेडिंग देऊ सेमिनल व्हेसिकल. हे सेमिनल व्हेसिकल जे असतात, these are secretory structures. These are secretory structures present in pair below the urinary bladder on either side. एक एक बाजूला, either side. ठीक है. Their size is about 4 to 5 centimeters with a small opening and opens into ampulla. तर ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊ. वाइडर, थोडासा रुंद, वाइडर पार्ट ऑफ वास डिफरन्स. सेमिनल वेसिकल secrete seminal fluid. Seminal vesicles काय सिक्रेट करतात? सेमिनल फ्लुइड, which is the main part of semen. which is main part of semen. semen शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा सांगतोय. सिमेनचा अर्थ होतो इट इज द रिप्रोडक्टिव्ह फ्लुइड. याला ज्याला मराठीत आपण वीर्य असा शब्द यूज करतो, वीर्य असा शब्द वापरतो. इज सीमेन. पार्ट ऑफ द मेन पार्ट ऑफ द सीमेन मध्ये काय असतो म्हणजे अप टू 60% कॉन्ट्रीब्युशन याचं असतं. 60%. आता हे लिहून झालं असेल तर मी इकडच्या बाजूला येतोय. सर ब्लर दिसतोय खूप. तुला प्रॉब्लेम आहे बेटा, बाकी कोणाला नाहीये. सगळ्यांना चांगलं दिसतंय ना? बोला एकदा सगळ्यांना. पार्थला आवाज जाऊ द्या. क्लिअर आहे. हो सर, क्लिअर आहे. क्लिअर आहे. ऐकलं का पार्थ? हो सर. ओके. आता या सीमेन मध्ये काय काय असतं? या सेमिनल फ्लुइड कंटेन्स तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. या सेमिनल फ्लुइड मध्ये काय काय असतं? जे सेमिनल व्हेसिकल तयार करतं त्या सेमिनल फ्लुइड मध्ये काय काय असतं? नंबर 1
seminal fluid contains fructose. Seminal fluid contains fructose. Fibrinogen. लिहून घ्या पटपट पटपट. काय काय असतं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि खूप महत्वाचा रोल हे प्ले करतात. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन, फ्रुक्टोज, फायब्रिनोजन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. आता प्रत्येकाचा रोल समजून घ्या. फ्रक्टोज गिव्स एनर्जी टू स्पर्म. फ्रक्टोज काय करतं? गिव्स एनर्जी टू द स्पर्म. फायब्रिनोजेन जे असतं, इट कॉजेस क्लॉटिंग ऑफ स्पर्म. समजून सांगतो. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स increase the reverse peristaltic movement. सगळं समजून सांगतो, घाबरायचं आता लिहून घ्या. पेरिस्टाल्टिक मुवमेंट in female reproductive tract. प्रत्येकाचं फंक्शन लिहिलं. फ्रक्टोज स्पर्मची मुवमेंट झाली पाहिजे, स्पर्म्स कडे फूड राहिलं पाहिजे. या स्पर्मचं न्यूट्रिशन साठी काम करतं. कशासाठी काम करतं बाळांनो? न्यूट्रिशन देण्याचं, पोषण देण्याचं काम करतं. हा याचा मेन रोल आहे. फ्रक्टोज काय करतं? न्यूट्रिशन. काल तुम्हाला बोललो होतो की फ्रक्टोज जर रेप केसेसच्या मध्ये एखाद्या फिमेलने जर आरोप केला आणि जर ते आरोप केला किंवा खरंच तिच्याबरोबर जर असं कोणी गडबड केली असेल, नालायकपणा केला असेल, तर तिच्या बॉडीवर जर हे फ्रक्टोज सापडलं तर त्या माणसाला, जो आरोपी आहे त्याला 100% जेलमध्ये जावं लागेल आणि त्याला खड्या फोडाव्या लागेल किंवा त्याच्यावर जी काही शिक्षा असेल ती होईल. तर सांगायचा उद्देश कसा आहे की या सेमिनल फ्लुइड मध्ये काय असतं, मेन कंटेंट काय असतं? ऍज अ न्यूट्रिएंट म्हणून फ्रक्टोज. आता फ्रक्टोज फक्त पूर्ण बॉडीमध्ये सेमिनल व्हेसिकल मध्ये प्रोड्यूस केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. नंबर 2 फायब्रिनोजेन. हे जे फायब्रिनोजेन आहे बाळा, हे फायब्रिनोजेन काय प्रकार आहे? ते फायब्रिनोजेन काय करतं आपण शिकलो होतो. हे फायब्रिनोजेन फायब्रिन बनवतात पुढे गेले. जसं आपलं ब्लड क्लॉट होतं तसं हे जे सिमेन जेव्हा डिपॉझिट केलं जातं फिमेलच्या जेनायटल ट्रॅक्ट मध्ये, जेव्हा पॉप्युलेशन मधून सेक्सुअल इंटरकोर्स मधून हे आत सोडलं जातं, त्यावेळेला हे स्पर्म लिक्विफाय नसतं, हे छोट्या छोट्या गोळ्यांच्या स्वरूपात गेले जातं आणि तिथे गोठत आहे. म्हणजे हे गोठवण्याचं स्पर्मला, या स्पर्मचं गुच्छ, जसं एखादा गुच्छ तयार व्हावा अशा पद्धतीने याला गोळा करून ठेवण्याचं काम, गोळा बनवण्याचं काम या फायब्रिनोजेन करत असतात. म्हणजे क्लॉटिंग, म्हणजे ज्याच्यासाठी वर्ड काय बाळांनो? क्लॉटिंग. क्लॉटिंग म्हणजे गोठवलं जातं. हे गोठलेल्या स्वरूपात फेकलं जातं. स्पर्म्स जे असतात असं लिक्विड ह्याच्यातनं नाही तर गोळ्यांच्या स्वरूपात असतं. ज्या वेळेला हे असतं ना, असं छोटे गोळ्यांच्या स्वरूपात, अशा गोळ्या म्हणजे आपल्या खायच्या गोळ्या नाही म्हणत, गोळे असतात छोटे. त्या गोळ्यांच्या स्वरूपात हे क्लॉट झालेलं असतं म्हणून गोळ्यांच्या स्वरूपात फेकलं जातं किंवा बाहेर टाकलं जातं. तर हे क्लॉटिंग करण्यासाठी असतं. असं काय, हे कशासाठी करतात पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय असतात ते तुम्हाला सांगतो. आता हा पार्ट तुमचा लिहून झाला असं मी गृहीत धरतो. आता फिमेल जेनायटल ट्रॅक्ट कसा असतो ते तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये
हे आहे युटेरस. या युटेरस मध्ये हा जो पार्ट आहे बाळांनो, दिस इज वजायनल पार्ट. या ठिकाणी इथे स्पर्म्स टाकले जातात. आता इथून जेव्हा स्पर्म्स टाकले जातात तर या स्पर्म्स बरोबर काय आलेलं आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन्स आलेले आहेत. हे प्रोस्टाग्लॅन्डिन काय असे केमिकल्स आहेत की हे केमिकल्स आहेत की जे केमिकल याच्यामध्ये गेल्यानंतर याच्या आत जातात आणि याच्यामध्ये इथून ते इथपर्यंत आता इथे अशा वेव्ज तयार करतात. या ज्या वेव्ज असतील ना, या वेव्ज आतल्या बाजूने चालू करतात. म्हणून याला रिव्हर्स पेरिस्टाल्सिस लिहिलंय. बघा काय लिहिलेलं आहे, रिव्हर्स पेरिस्टाल्सिस. उलट्या पद्धतीने रिव्हर्स पेरिस्टाल्सिस करते. नॉर्मली पेरिस्टाल्सिस तुम्ही पाहिलंय की समजा तुम्हाला मी जेव्हा हे शिकवत होतो, हॉर्मोन शिकवत होतो, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की समजा हे आपलं स्टमक आहे. तर या स्टमक मध्ये बाळांनो, या स्टमक मध्ये इथून अशी वेव येते. आपण जेव्हा पाणी पितो बघा, वरून पाणी पिलं की वरून पाणी हळूहळू असं खाली येते, म्हणजे अशी वेव येते. वेवची डायरेक्शन बघा कशी. अशी आतडी जी असेल, आतडी पण वरून नेहमी खालच्या बाजूने अशी मुवमेंट करेल. दिस इज द नॉर्मल मेथड ऑफ पेरिस्टाल्सिस. नॉर्मल वरून खाली, इथून खालून वरती जाते. आता ही ती वेव कशी राहील, अशी राहील. त्यामुळे हे जे स्पर्म्स असतात हे पोचवायला मदत होते, हे वरती सरकून जातात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा जो पार्ट आहे, हा पार्ट जो आहे बाळांनो, हा पार्ट या ठिकाणी इथे थोडासा असा फुगीर भाग असतो, ज्याला आपण म्हणतो अँप्युला. इथे पण अँप्युला असतो. आणि या ठिकाणी इथे असते ओव्हरी. या ओव्हरी मधनं ओवम बाहेर सोडला गेला की हा जो ओवम आहे, ह्या ओवम या ठिकाणी येऊन थांबलेला असतो. आणि हे स्पर्म्स इथून ट्रॅव्हल करून यांना इथे जायचं असतं फर्टिलायझेशन करण्यासाठी. तर हे जे स्पर्म्स असतात, या स्पर्म्सला पोहोचवण्याचं काम, या स्पर्म्सला पोहोचवण्याचं मदत करण्याचं काम हे प्रोस्टाग्लॅन्डिन्स करतात. हे प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय करतात, अशी रिव्हर्स मुवमेंट करतात. म्हणजे इथे काय होईल, इथे अशी वेव्ज तयार होतील आणि ह्या वेव्ज पुढे सरकवतील यांना. म्हणजे हे इकडच्याही बाजूला जाऊ शकतात आणि इकडच्याही, हे दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स आहेत, इकडेही जाऊ शकतात आणि इकडेही जाऊ शकतात. म्हणजे यांना पोहोचवण्यासाठी, यांची मुवमेंट फास्ट करण्यासाठी कोण मदत करत असतं, प्रोस्टाग्लॅन्डिन्स. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर. सगळ्यांना कळलं का, प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल कळला का सगळ्यांना? कमॉन बोला पटकन. येस, मानसीला कळला. आणखी पटपट सांगा, थंब पाठवा. साक्षीला कळला का? साक्षी नागरे, साक्षी आर यू देअर? साक्षी आर यू देअर? पटकन बोला. बोला पटकन, पटपट बोला. सपना तुला कळला का? सृष्टी, थंब पाठवत जा, मला कळून जात जाईल. येस. आता काय तुम्हाला विचारलं की सेमिनल फ्लुइड मध्ये काय आहे? सेमिनल फ्लुइड मध्ये किंवा याला नुसतं हा जो पार्ट आहे ना, ते सेमिनल व्हेसिकल मधून जे सिक्रिशन निघतं त्याच्यासाठी आपण वर्ड यूज करतो सेमिनल फ्लुइड किंवा सेमाइनल फ्लुइड असं पण प्रोनाऊन्स करतात. सेमाइनल फ्लुइड मध्ये 3 गोष्टी असतात, फ्रक्टोज, फायब्रिनोजन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन. याच्यापेक्षाही आणखी कंटेंट असतात. आपल्या बुकमध्ये जेवढं दिलंय तेवढंच नॉलेज आपल्याला गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज आपल्याला गरजेचं नाही, कारण त्याची लिस्ट आपल्याला काही लगेच तपासणी करायची नाही. आपल्याला मेन 3 कंटेंट माहिती पाहिजे, याचा रोल काय, याचा रोल काय, याचा रोल काय. तर फ्रक्टोज, प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि फायब्रिनोजन या तिघांचा रोल आपल्याला माहिती. हे 3 मेन घटक असतात आणि याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, याचा वाटा किती असतो टोटल सिमेंटमध्ये, 60%. ही गोष्ट आमच्या डोक्यात असते. आणि ह्या 3 गोष्टींचा रोल आपण समजून घेतला. आपण आता प्रोस्टॅटिक फ्लुइड कडे जाऊया. आता तुम्हाला विचारलं की सेमिनल व्हेसिकल्स किती असतात, तर तुम्ही काय सांगणार? 2 असतात. आणि कुठे ओपन होतात ते सेमिनल व्हेसिकल? कुठे ओपन होतात, कशात ओपन होतात? एम्प्युला. सेमिनल व्हेसिकल
लोकल कशात ओपन होतात? एमपीयूला. एम्प्युला ऑफ वास डिफरन्स. एम्प्युला ऑफ वास डिफरन्स. आणि Wider part त्याच्यानंतर येस वायडर पार्ट ऑफ वास डिफरन्स. हे बघा असं असं मी इथे तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांनी ही पण डायग्राम काढली छोटीशी. चालेल. हे बघा हे हा जो पार्ट आहे आणि इथून हे कुठे पुढे कुठे ओपन होतात? युरेथ्रामध्ये. पुढे कुठे कशात ओपन होतात बाळांनो? युरेथ्रामध्ये. हे बघा येत आहे तुमच्या लक्षात? हे युरेथ्रामध्ये ओपन होतील. दिस इज युअर युरेथ्रा. जसं इकून आहे तसं इकून आहे. ही जी डक्ट आहे, दिस डक्ट, या डक्टचं नाव सांगा आता. ही जी डक्ट आहे या डक्टचं नाव सांगा. आणि याच्यामध्ये काय आहे? इजॅक्युलेटर डक्ट. किती एक्सपर्ट झाले बघा तुम्ही. हे सगळे काही हा आता इथे काही ग्लँड आहे बरोबर आहे. आता एकदम तुम्हाला परफेक्ट कळलेलं आहे. ठीक आहे ना. दिस इज युअर प्रोस्टेट ग्लँड. तिचं नाव आहे. आणि याच्यावरती काय आहे? बोला याच्यावरती काय आहे? युरिनरी ब्लॅडर. क्या बात. व्हेरी गुड. दिस इज युरिनरी ब्लॅडर. आता तुम्हाला ड्रॉ करायचं, ज्या मुलांना क्लिअर नसेल त्यांनी ड्रॉ करा पटकन. आता हे जे प्रोस्टेट आहे बेटा, ही प्रोस्टेट ग्लँड जी असते तिच्याबद्दल लिहून घ्या. इट इज द लार्ज अँड सिंगल ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड बद्दल लिहून घेऊ. प्रोस्टेट ग्लँड इट इज द लार्ज single gland present below the urinary bladder around the urethra. It is made up of 20 to 30 lobes. याचे 20 ते 30 लोब्स असतात छोटे छोटे. It secretes milky white secretion. सिमेन जर तुम्ही पाहिलं, सिमेन हे मिल्की व्हाईट दिसतं. सिमेन कसं दिसतं? त्याला मिल्की अपीअरन्स येतो. पातळ दुधासारखा अपीअरन्स याला दिसतो. मिल्की व्हाईट सिक्रिशन याच्यामुळे येतं, या प्रोस्टेटिक ग्लँडमुळे येतं. It is slightly acidic. थोडंसं ऍसिडिक असतं. It is slightly acidic. It forms 30% of टोटल सिमेन. सिमेन जर 100%, 10 ml जर सिमेन तुम्ही मानलं तर त्याच्यातलं 30% म्हणजे 3 ml च्या आसपास याचं एकट्याचं सिक्रिशन राहील प्रोस्टॅटिक ग्लँडचं. आणि इथे लिहून घेऊ. प्रोस्टॅटिक फ्लुइड कंटेन्स काय काय असतं? प्रोस्टॅटिक फ्लुइड कंटेन्स सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या. ज्याच्यामुळे याला ऍसिडिक येतो त्याला म्हणतात सायट्रिक ऍसिड.
सायट्रिक ऍसिड महत्वाचं आहे, लिहून ठेवा. त्याच्यामुळे काय येतं सगळ्यात पहिले याच्यात सायट्रिक ऍसिड येतं याच्यामध्ये. दुसरी गोष्ट येते ऍसिड फॉस्फेटेज. ऍसिड फॉस्फेटेज सायट्रिक ऍसिड अँड दुसरं आहे ऍसिड फॉस्फेटेज. आता इथं ए या सी लागलेलं बघा, फॉस्फेटेज ए या सी लागलेलं म्हणजे हे एन्झाईम आहे. इथे सायट्रिक ऍसिड आहे, हे सायट्रिक ऍसिड त्याला ऍसिड आहे आणि याच्यामध्ये काही प्रमाणात बायकार्बोनेट्स पण असतात. आता याचा मेन रोल काय आहे की हे हेल्प करतं या स्पर्म्सला सर्व्हाइव्ह करण्यासाठी. दोन गोष्टी लागतात. पहिली गोष्ट आधी जे मी बोललो सेमिनल फ्लुइड मध्ये फ्रक्टोज असतं, ते फ्रक्टोज न्यूट्रिशन देतं. तसं इथे सायट्रिक ऍसिड पण न्यूट्रिशन देण्याचं काम करतं आणि स्पर्मसाठी अनुकूल असं वातावरण जेव्हा हे वजायनामध्ये डिपॉझिट केले जातील तेव्हा तिथे न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याला योग्य वातावरण प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं. आता तुम्हीच मला सांगा की 60% हे झालं सेमिनल फ्लुइड, 30% प्रोस्टॅटिक फ्लुइड, आता उरलं किती 10%. हे जे 10% आहे, ह्या 10% मध्ये 4 to 6% आसपास असतं बल्बो युरेथ्रल ग्लँडचं फ्लुइड. बल्बो युरेथ्रल जेव्हा आपण ज्याला आपण काउपर्स ग्लँड पण म्हणतो, बल्बो युरेथ्रल ग्लँडचं सिक्रेशन. आय होप तुम्ही हे लिहून झालं असेल. याचं फंक्शन काय आहे ते लिहून घेऊ एका लाईन मध्ये. प्रोस्टॅटिक फ्लुइड protects sperms from acidic environment in vagina. प्रोस्टॅटिक फ्लुइडचं मेन फंक्शन हे आहे, प्रोटेक्ट स्पर्म्स फ्रॉम ऍसिडिक एन्व्हायरमेंट. तुम्ही म्हणाल सर ऍसिडिक एन्व्हायरमेंटने काय होतं? ऍसिडिक एन्व्हायरमेंटने स्पर्म ताबडतोब मरून जाऊ शकतात, कारण आफ्टर ऑल स्पर्म इज अ सेल. आता याच्या खाली आपण पाहिलं होतं, इथून खाली येतोय आपण, एकदम छोट्या छोट्या 2 ग्लँड्स असतात इथे आणि ह्या ग्लँड्सचं नाव तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे, काउपर्स. हे 2 ग्लँड. येस, दीज आर काउपर्स ग्लँड. यांना काय म्हणतो बाळांनो आपण? काउपर्स ग्लँड. किंवा जिथं मी नाव लिहिलंय बघा बल्बो युरेथ्रल, काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडला दुसरं पण नाव असतं, ते लिहून ठेवा. काउपर्स ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड एज बल्बो युरेथ्रल ग्लँड. काउपर्स ग्लँडला आणखी एक नाव आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता आपल्याला लक्षात आलं की प्रोस्टेटच्या खाली जी ग्लँड असेल तिचं नाव काय? काउपर्स ग्लँड. आता ही जी काउपर्स ग्लँड आहे, ही काउपर्स ग्लँडचा रोल काय? काउपर्स ग्लँड secrete mucus secretions which neutralizes urinary tract males and reduces acidity
ड्यू टू युरिन. आपलं जे युरिन असतं बाळांनो, हे युरिन कसं असतं, ऍसिडिक असतं. त्याची ऍसिडिटी कमी करण्याचं काम काउपरस ग्लँड करतं. हे झालं पहिलं फंक्शन. आणि दुसरं फंक्शन आहे, इट lubricates the female genital tract. फिमेल जेनायटल ट्रॅक्ट लुब्रिकेशन करण्याचं सुद्धा काम करतो. It lubricates the female genital tract. म्युकस, विस्कस म्युकस सिक्रेशन लिहायचं होतं मला. काउपरस सिक्रेट विस्कस, चिकट असतं हे. इथे विस्कस वर टाकून घ्या. विस्कस म्युकस सिक्रेशन. आणि इट इज अल्कलाइन. अत्यंत महत्वाची गोष्ट. न्यूट्रलाइज कशामुळे करतायत? सिक्रेशन्स विच न्यूट्रलाइजेस युरिनरी ट्रॅक्ट मेल and reduces acidity due to urine. Urine is normally acidic. इथे लिहून ठेवू आपण साईडला. इट इज अल्कलाइन. जे अल्कलाइन असेल तेच ऍसिडला न्यूट्रलाइज करू शकेल. आय थिंक हा पार्ट आता क्लिअर झालाय तुम्हाला. हे सगळं कळलं का सांगा बरं मला. प्रत्येक ग्लँडचं सिक्रेशन आता तुम्हाला कळलेलं आहे. प्रत्येक ग्लँडचं. आता तुम्ही म्हणाल सर तर हे 90% किंवा 95% हेच सगळं झालं, मग इथून काय आलं? तर इथून लक्षात ठेवा, इथून एवढंच फ्लुइड रिलीज केलं जातं. एपिडिडायमिस मधनं काही सिक्रेशन्स येतात. इथून फक्त 5%च्या आसपास, 4 to 5%च्या आसपास असं फ्लुइड रिलीज केलं जातं, जेणेकरून हे ट्रॅव्हल करून इथपर्यंत पोहोचू शकते. इथून पुढची जबाबदारी ह्या सगळ्या ग्लँडची येत आहे सगळ्यांच्याला. इथून पुढची जी जबाबदारी असते ह्या सगळ्या ग्लँडची असते. म्हणजे सेमायनल वेसिकलची असेल, प्रोस्टेट ग्लँडची असेल आणि काउपर ग्लँडची असेल. तर ह्या तिघांची जबाबदारी असते की इथून पुढे फिमेलला सांभाळायचं. आता बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडतो की सर जे मुलं आहेत, आता समजा तुम्ही तुमच्या वयामध्ये, आमचं तर मॅरेज झालेलं नाही, इथं तर प्रोडक्शन रात्रंदिवस चाललेलं आहे. भरपूर प्रमाणात रोज प्रोडक्शन होतं. लाखो करोडोंच्या संख्येने. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एका इंटरकोर्स मध्ये जवळजवळ 30 to 40 crores, 300 to 400 million स्पर्म्स डिपॉझिट केले जातात एका वेळेला निघतात. 300-400 मिलियन स्पर्म्स जर तयार केले जात असतील, किती मोठी गोष्ट आहे. आता प्रश्न असा येतो की जर एवढे स्पर्म्स जर बनत असतील, आणि स्पर्म्सला तुम्हाला मी काल बोललो होतो की मॅच्युरिटी येण्यासाठी पूर्ण म्हणजे ज्या दिवसापासून बनले तर जिथपर्यंत रिलीज होतात, म्हणजे स्पर्मॅटिड बनल्यापासून तर स्पर्म बनून इथपर्यंत येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला इथपर्यंत येण्याला 74 दिवस लागतात. 74 days, 75 days लागतात, म्हणजे 1.5 महिना लागतात. पण ह्यांचं प्रोडक्शन कंटिन्युअस चाललेलं आहे. मग असे जे यंग मेल्स आहेत की जे दोज हू आर अनमॅरिड, तर त्यांच्यामध्ये नेमकं काय होतं? तर त्यांच्यामध्ये या एपिडिडायमिस मध्ये हे रिअब्झॉर्ब केले जातात. यांचे फॅगोसायटोसिस केलं जातं. इथे काही सेल्स असतात त्या यांना खाऊन टाकतात. येते लक्षात? म्हणजे असताना एक एवढं सगळे स्पर्म्स बाहेर पडतात आणि ते सगळे आले पाहिजे. त्यामुळे कधी कधी यांचा ओव्हरफ्लो पण होतो. कधी यांचा ओव्हरफ्लो होतो आणि या वयामध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होतात. तुम्हाला माहिती आहे, टेस्टोस्टेरॉनची लेवल वाढलेली असते, GnRH वाढलेला असतो. त्यामुळे कधी नाईट मेअर्स पण होतात. नाईट मेअर्स मध्ये त्यावेळेला हे सिमेन ड्युरिंग ड्रीमिंग प्रोसेसमध्ये किंवा झोपेमध्ये कधी हे सिमेन बाहेर पडतं. इट इज नॉर्मल. त्याचं फार बर्डन घ्यायचं नाही. तर ते नॉर्मल असतं. कधी त्याच्यामुळे आपले इनर विअर जे असतात त्याच्यामध्ये सिमेन येऊन जातात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याला मुलं जे असतात त्याला त्याच्यासाठी फॉल्ट, नाईट फॉल्ट वगैरे असं काहीतरी शब्द वापरतात. पण दॅट इज द नॉर्मल असतं, कारण एक्स्ट्रा जे सिमेन तयार होतं कधी बाहेर निघू शकतं ड्युरिंग
फक्त एकच गोष्ट आहे की याचा नुकसान केव्हा करतं, जर युरिन बरोबर सिमेंट जात असेल तर इट शुड बी एक्झामिन्ड केअरफुली. जनरली एका वेळेला युरिन आणि एका वेळेला सिमेंट, एका वेळेला एकच फ्लुइड पास होतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. आता पुढचा जो पार्ट आहे दॅट इज मेल जेनायटेलिया. मेल जेनायटेलिया, त्याला आपण म्हणतो मेल, आणखी एक दुसरं नाव आहे मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. याचा रोल काय आहे? याच्यामुळे मेल आणि फिमेल सेक्सुअल ऍक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की हा पार्ट सिमेंट डिपॉझिट करण्याचं काम करतो. आता हा जो पार्ट आहे हा नॉर्मली लिम्पिंग असतो. लिम्पिंग म्हणजे नॉर्मली एकदम स्मूथ असतो. हा जो पार्ट असतो हा नॉर्मली स्मूथ असतो. याच्या आजूबाजूला असे दोन मस्क्युलर टिश्यू असतात. आता मी इथे काढतो. हा जो पार्ट आहे हा पार्ट अशा पद्धतीने असेल. तर मी याला इथे काढतो, ते नीट लक्ष द्या. आपण ॲज अ बायोलॉजी म्हणून प्रत्येक बायोलॉजीचे स्टुडंट म्हणून आपण प्रत्येक गोष्ट नीट समजून घेतो. आता हा जो पार्ट आहे हा असा असेल. थोडस आपण प्रॉपरली काढूया. हा जो पार्ट आहे याच्यावर स्किनचा फोल्ड असतो आणि याच्या आत असे दोन टिश्यू असतात. इथे असे दोन टिश्यू असतात, मस्क्युलर टिश्यू असतात. हे या दोघांचं नाव लिहून घेऊ. या दोघांना म्हणतात कॉर्पस. आता या मेल जेनायटल ऑर्गन जे आहे, हा जो मेल जेनायटल ऑर्गन आहे बाळांनो, याच्यामध्ये हा जो मेल जेनायटल ऑर्गन आहे, या मेल जेनायटल ऑर्गन मध्ये एकदम काळजीपूर्वक एक 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 गोष्ट आपण समजून घेतो. याला म्हणतात बॉडी किंवा शाफ्ट आणि याला या पार्टला म्हणतात ग्लांड. याच्यावर जे स्किनचा फोल्ड असतो याला म्हणतात प्रेपियूस और फोरस्किन. आता हा जो पार्ट आहे या दोन्ही बाजूला, दिस इज कॉल्ड एज कॉर्पस कॅव्हर्नोसम. आणि एक असेल तर कॅव्हर्नोसम, दोघांबद्दल आपण बोलतोय म्हणून कॉर्पस कॅव्हर्नोसा. त्याला काय म्हणतात? कॉर्पस कॅव्हर्नोसा. याच्यामध्ये असे छोटे 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 असे सायनसेस असतात. त्याच्यामध्ये असे बाळांनो असे छोटे 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 सायनसेस असतात त्याच्यामध्ये. ज्या वेळेला मेल एक्साइट होतो, त्यावेळेला याच्यामध्ये खूप साऱ्या ब्लड वेसल्स असतात आणि हा पार्ट जो असतो जो नॉर्मली समजा हा जर पार्ट येतं, हा समजा नॉर्मली अशा पद्धतीने लिम्पिंग असतो. हा नॉर्मली लिम्पिंग असतो. ज्या वेळेला याच्यामध्ये सेक्सुअल एक्साइटमेंट होते, तर हा काय होतं, याच्यात ब्लड भरलं जातं आणि इट बिकम्स इरेक्ट आणि फंक्शनल होतो. दिस इज कॉल्ड एज इरेक्शन. याला काय म्हणतात बाळांनो? ह्या कंडिशनला म्हणतात इरेक्शन ऑफ पेनिस. इरेक्शन होण्याचं बेसिक रिझन काय आहे की ज्या वेळेला सेक्सुअल अराउझल असा वर्ड आपल्या बुकमध्ये यूज केला. अराउझल म्हणजे सेक्सुअल ऍक्टिव्हिटीसाठी तयार होणं. दॅट इज कॉल्ड एज सेक्सुअल अराउझल. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण ब्लड भरलं जातं आणि देन मेल कॅन कॉप्युलेट. कॉप्युलेट म्हणजे हा जो कॉप्युलेट वर्ड आहे ना, याचा अर्थ होतो इंटरकोर्स. सेक्सुअल ऍक्टिव्हिटी करणं त्याला म्हणतात इंटरकोर्स. येतं लक्षात सगळ्यांच्या? दिस इज कॉल्ड एज इरेक्शन. आता
याच्यामध्ये हा जो पार्ट आहे याच्यामध्ये ब्लड भरलं जातं. आता याच्या आतला जो पार्ट आहे बाळा, याच्या आत याच्या सेंटर मधून काय पास होत असते? याच्या सेंटर मधून पास होतं युरेथ्रा. दिस इज युरेथ्रा. आणि याच्या आजूबाजूला एक दुसरा टिश्यू असतो, हा पण तसाच असतो, जो याला रिजिडिटी देतो, जो याला कडकपणा देतो. पण केव्हा? जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करायची असते त्याच वेळेला, तोपर्यंत नाही. आणि याचाच हा एक्सटेंडेड पार्ट आहे, हा बल्ज्ड पार्ट आहे, ज्याला आपण नाव दिलं होतं ग्लान्स. तर हा जो पार्ट आहे हा दिस इज ग्लान्स. आता याला समजा आपण इथून कट केलं तर कसं दिसेल? इकडे दाखव. आता हा जो पार्ट आहे हा बघा कसा दिसेल. हा असा दिसतो. लक्ष द्या. हा जो पार्ट आहे दिस इज युअर, तुम्हीच सांगायचं याचं नाव काय? आता बोला, याचं नाव काय आहे? जो बिगेस्ट टिश्यू आहे दॅट इज कॉर्पस कॅव्हर्नोसम. आणि याच्या आजूबाजूला इथे हा जो आहे आणि याच्या सेंटरला होल असतं. दिस इज युरेथ्रा, ज्याच्यातनं युरिन आणि सिमेन दोन्ही बाहेर येणार आहे. दिस इज युरेथ्रा. याच्या आजूबाजूला असेल दिस इज कॉर्पस स्पॉन्जिओसम. स्पॉन्जिओसम हा स्पॉन्जी असतो, चारी बाजूनी घेरलेला असतो. आणि दिस इज, बोला याचं नाव सांगा, याचं नाव सांगा, कमा. कॉर्पस कॅव्हर्नोसा. म्हणजे दोन प्रकारची, या सगळ्या या दोघांना म्हणतात इरेक्टाईल टिश्यू, जे इरेक्शनला कारणीभूत ठरतात, जे ज्याच्यामुळे पेनिस इरेक्ट होतं त्याला आपण म्हणतात इरेक्टाईल टिश्यू. जर याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर असे जे मेल्स असतात ते सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. याच्यामध्ये जर ब्लड सप्लाय नसेल किंवा याच्यामध्ये निराळे मानसिक शारीरिक अनेक हे असतात, तेव्हा आपण चॅप्टरचा लास्ट पार्ट शिकू तेव्हा तुम्हाला मी हे सगळं समजून सांगतो. तर याच्यामध्ये ब्लड वेसल्स असतात, त्याच्यात छोटे छोटे सायनसेस असतात बाळांना, खूप सारे सायनसेस असतात. सायनसेस याचा अर्थ तो पोकळ झाला, तिथे ब्लड फ्लो करतं. आणि ब्लड एकदा फ्लो करायला लागलं की ब्लड फ्लो झाल्यानंतर ब्लड त्याच्या आत येतं, आणि ब्लड आत आलं की हा जो पार्ट असतो हा रिजिड होतो आणि कडक होतो. सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नंतर मग ज्या वेळेला सेक्शुअल ऍक्टिव्हिटी झाली का मग याच्यातलं ब्लड रिटर्न जातं बॉडीमध्ये, आणि बॉडीमध्ये ज्या वेळेला रिटर्न जाईल त्यावेळेला हा पुन्हा लिम्पिंग होऊन जाईल, म्हणजे पुन्हा त्याची मूळ साईज जी असते, नॉर्मल साईज जी असते ती होऊन जाते. तर हे फक्त सेक्शुअल अराउजलच्या वेळेलाच हा पार्ट, आणि हा जो पार्ट असतो दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. दिस पार्ट इज हायली सेन्सिटिव्ह. आणि यालाचं नाव काय आहे? ग्लान्स पेनिस. याला काय म्हणतात बाळांनो? ग्लान्स पेनिस. ग्लान्स पेनिस. आणि हा जो पार्ट आहे इथे खूप नर्व्ज असतात, खूप नर्व्ज असतात. आणि ह्या नर्व्जमुळे काय होतं, प्लेजर, जो फिमेल जी असते तिला ह्या पार्टमुळे तिला प्लेजर मिळतो, आनंद मिळतो. आणि मेलला पण ह्याच पार्टमध्ये खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे इथून मेलला पण त्याचा आनंद मिळत असतो. आय होप हा पार्ट आता तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर झाला. काय काय लक्षात ठेवायचं याच्यात, की हा मेल जेनायटल ऑर्गन आहे, याच्यामध्ये दोन साईडला टिश्यू आहेत ज्याने दोन्ही बाजूने पूर्ण पेनिसला घेरलेला आहे. दिस इज कॉल्ड ॲज कॉर्पस कॅव्हर्नोसा. एक असेल तर कॅव्हर्नोसम, दोघांबद्दल बोलतो, कॉर्पस कॅव्हर्नोसा. त्याच्यानंतर याच्या सेंटर मधून खालच्या बाजूने युरेथ्रा पास होते. जर साईडने दाखवायचं असेल तर असं आपण दाखवू शकतो. सपोज दिस इज, हा जो पार्ट आहे तर या ठिकाणी असं ओपनिंग असतं, इथून अशी युरेथ्रा पास होते. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या मेल आजारी पडतो किंवा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला इथूनच त्याची युरिन टाकणारी ट्यूब इथूनच टाकावी लागते. तर हा जो पार्ट आहे हा, आणि याच्यावर जे कव्हरिंग असतं, बऱ्याचशा रिलिजन्स मध्ये हे कव्हरिंग काढलं जातं. तर हे कव्हरिंग काढणं याला सुंता करणं वगैरे असतं.
असं म्हणतात. याच्यावर जे कव्हरिंग असतं दिस इज कॉल्ड ॲज प्रेप्यूस. मेल्सने आपल्या बुक मध्ये दिलं आहे की डेली क्लिनिंग केलं पाहिजे. हे जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत याच्यावर पूर्ण सोप वॉटरने प्रॉपरली हे क्लीन केले पाहिजे. हे जेनायटल हायजीन मेंटेन करण्यासाठी हे दररोज क्लीन केलं गेलं पाहिजे प्रायव्हेट पार्ट्स. तर हा पार्ट आपल्याला लक्षात आला. याच्यामध्ये ब्लड भरलं जातं. ब्लड भरल्यानंतर हा नॉर्मली इरेक्ट होतो आणि मग सेक्सुअल इंटरकोर्स होऊ शकतो. हा जो मधला जो पार्ट असतो याला म्हणतात कॉर्पस स्पॉन्जिओसम. या कॉर्पस स्पॉन्जिओसमचंच फुगलेलं स्वरूप बल्ज्ड पार्ट जो असतो दॅट इज ग्लान्स पेनिस. हा अतिशय सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि याच्यातनंच आता हा युरेथ्रा जो आहे याला युरोजेनायटल ट्रॅक्ट म्हणतात. म्हणजे मेल्समध्ये एकाच रस्त्याने दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे सिमेन पण याच्यातनं पास होतं आणि युरिन पण याच्यातनं पास होतं. आता सिमेनचं तुम्हाला कंटेंट लक्षात आलं. उद्या आपण सिमेंट बद्दल 2 मिनिटात डिस्कशन करून फिमेल जेनायटल पार्ट बद्दल, फिमेल जेनायटल ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सगळे पार्ट स्टडी करूया. थँक्यू.